पुणे रेल्वे स्थानकाचा 398 कोटी रुपयांचा पुनर्विकास प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून प्रवाशांना लवकरच विमानतळासारखा धर्तीवर जागतिक दर्जाच्या येथे सुविधा मिळणार आहेत। गर्दीच्या व्यवस्थापनासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर पुण्यातही एक भव्य होल्डिंग एरिया म्हणजे प्रतीक्षा क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या YouTube चॅनलला। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पुणे रेल्वे स्टेशन रिडेव्हलपमेंट प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली। आता हा पुणे रिडेव्हलपमेंट जो प्रकल्प असणार आहे तर याची ब्लूप्रिंट नेमकी कशी असणार आहे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासात प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक कॉन्कोर्स बांधला जाणार आहे। यामध्ये प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षालय, फूड कोर्ट आणि रिटेल आउटलेट असतील। विशेष म्हणजे विमानतळाप्रमाणे सुरक्षा तपासणीसाठी आधुनिक स्नॅकर्स मशीन आणि तिकीट वितरणासाठी डिजिटल व्यवस्था कार्यान्वित केली जाईल। प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी एंट्री आणि एक्झिट गेट्स पूर्णपणे वेगळ्या ठेवण्यात येणार आहेत। हा अत्याधुनिक होल्डिंग एरिया येथील एसटी बस स्थानका शेजारी उभारण्यात येणार आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। मित्रांनो, पुणे स्थानकाचा पुनर्विकास करताना ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होत आहे। जुन्या इमारतीचे पाडकाम आणि यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यात नवीन 6 प्लॅटफॉर्म उभारण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे। आता रेल्वे स्थानकाचा होल्डिंग एरिया नेमका कसा असेल तर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर गर्दी न करता बसण्यासाठी भव्य क्षेत्र उपलब्ध करून दिलं जाईल। त्यानंतर प्रत्येक ट्रेनचे लोकेशन आणि वेळेची माहिती देणारे महाकाय LED स्क्रीन असेल। सुरक्षा तपासणीसाठी स्नॅकर्स मशीन असतील। त्यानंतर तिकीट रांगा नियंत्रित करण्यासाठी लोखंडी बॅरिकेटिंगद्वारे भव्य व्यवस्था असणार आहे। आंतरराष्ट्रीय बॅटचे फूड कोर्ट आणि प्रवाशांसाठी आवश्यक वस्तूंची दुकाने असणार आहेत। स्थानकातून बाहेर पडण्यासाठी सरकते जिने आणि ट्रॅव्हलेटर सुद्धा यात उपलब्ध करण्यात येणार आहेत। मित्रांनो, पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम तातडीने करणे हे आमचे उद्दिष्ट आहे। पुनर्विकासाच्या कामाचा भाग म्हणजे नवी दिल्लीतील होल्डिंग एरियाप्रमाणे पुणे रेल्वे स्थानक परिसरात होल्डिंग एरिया उभारण्यात येणार आहे। यात प्रवाशांना रेल्वे येईपर्यंत सर्व सोयी युक्त अशा भव्य क्षेत्रात थांबता येईल। सुरक्षा आणि आधुनिकता यावर आमचा विशेष भर असणार आहे, असं हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे विभाग यांनी महत्त्वपूर्ण अपडेट पुढारी न्यूज यांना दिलेली आहे। तर अशा पद्धतीने पुणे रेल्वे स्टेशनचा रिडेव्हलपमेंट प्लॅन हा युद्ध पातळीवर पूर्ण केला जाणार आहे। यात प्रवाशांची खास करून जास्तीत जास्त कशा पद्धतीने सोय करता येईल याच्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे रेल्वे स्टेशन हे देशातील नंबर 1 रेल्वे स्टेशन हे बनू शकतं। मला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा।